नमस्कार मंडळी, आज शिकणार आहोत 2 ते 2 ठिपक्यांची सुंदर आणि सोपी रांगोळी। हे बघा, असं चौकोन आखून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी फेविकॉलची बॉटलमध्ये रांगोळी भरली आहे। हे बघा, वरूनही आपल्याला डबल करून घ्यायचं आहे चौकोन। खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे। ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल। अशा पद्धतीने हे बघा, मी गोल करून घेणार आहे चारी बाजूने फेविकॉलच्या डब्बीने, बॉटलने। हे बघा, खूपच इझिली आहे फेविकॉलची बॉटल, तुम्ही नक्की ट्राय करा। असं गोल गोल आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे 3। हे बघा, एक रेष, नंतर त्याच्यानंतर ही दुसरी रेष, अशा पद्धतीने ही तिसरी, अशा पद्धतीने मध्ये डॉट पाडून घ्यायचा आहे आपल्याला। सर्वात इझी आणि सोपी रांगोळी आहे। ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। मिनी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे, त्याच्यामध्ये मी रांगोळी गाळून भरली आहे आणि वरचा टोक थोडा कट केला आहे। म्हणजे बघा, इझिली आपण कशा सोप्या पद्धतीने आपण तुमच्या मनपसंतीचे डिझाईन व फ्लावर काढू शकतो। अशा पद्धतीने बघू शकता, मिनी चारी कोपऱ्यांना पानाची डिझाईन बघा इझिली काढते। तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल। हे बघा, अशा पद्धतीने चारी बाजूला आपण डिझाईन काढून घेतली आहे। बेसिक पद्धतीने मी सांगते। हे बघा, मधला भाग आपल्याला भरून घ्यायचा आहे थोडा व्हाईट कलरने, छोटा जो पानाचा आकार आहे। अशा पद्धतीने पानाच्या वरती आपल्याला डॉट ठेवत जायचं आहे। इझिली डॉट ही पडतात, बघू शकता तुम्ही, नक्की यूज करा। फेविकॉलची बॉटल आपल्याला स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे, रांगोळी गाळून भरायची आहे आणि वरचा टोक कट करायचा आहे। म्हणजे इझिली कोणीही काढू शकेल अशी सोप्यात सोपी रांगोळी आहे। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। अशा पद्धतीने आपण 2 रांगोळ्या काढणार आहोत। ही आपली पहिली रांगोळी आहे। इथंही आपण पाकळ्या काढून घेणार आहोत अशा पद्धतीने। मध्ये ही रेष ओढून आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे पुढच्या टोकाला। चारी बाजूने आपण सेम करून घेणार आहोत। खूपच इझिली आपली रांगोळी तयार होते, बघू शकता तुम्ही, कोणालाही येईल। इंस्टाग्रामवर बी माझी ID JL रंगोली, नक्की ट्राय करा। आणि JL रंगोलीचे यूट्यूब चॅनल, JL रंगोली माझं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, त्याच्यावरही मी शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ टाकले आहेत। रेषा कशा ओढायच्या, डॉट कसे पाडायचे, चुटकी कशी धरायची, फेविकॉलच्या बॉटलने रांगोळी यूज कशी करायची व भरायची, व इझिली आपण फ्लावर कसे तयार करायचे, एका बोटाने फूल कसं तयार करायचे, भरपूर शिकवण्याचे मी व्हिडिओ टाकले, नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने इथंही आपण डॉट पाडून घेणार आहोत। सोप्यात सोपी पद्धतीने मी व्हिडिओ आणले, नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील। आणि अजूनही मी खूप सारे व्हिडिओ आणणार आहे शिकण्यासाठी, की इझिली तुम्हाला यायला पाहिजे म्हणून नक्की ट्राय करा। हे बघा, इथंही आपण चौकोनच्या वरती डॉट पाडून घेणार आहोत। इझिली कसे डॉट पडता बघू शकता तुम्ही बॉटलने। ज्याला अगदी रांगोळी येतच नसेल त्यांनी नक्कीच ट्राय करा। हे बघा, मध्ये एक थेंब पाडून, एक डॉट पाडून, मी आजूबाजू डॉट पाडून बोटाने थोडी थोडी रांगोळी आपल्याला सरकत जायचं डॉट। आणि हे बघा, बाहेरचेही डॉटला आपल्याला पंच करून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ। ही बघा, आपली दुसरी रांगोळी आहे।
अशा पद्धतीने हे बघा, ही रांगोळी खूपच इझिली आहे. 3 तर 3 आपण डॉट पाडून घेतला आहे आणि नंतर बघा आपल्याला चौकोन आकार तयार करून घ्यायचा आहे. नंतर हे बघा एक रेष, नंतर ही दुसरी रेष आणि ही तिसरी रेष. अशा पद्धतीने आपल्याला 3-3 रेषा मारून घ्यायच्या आहे. मी पहिले खाली मारून घेतल्या आहे 3 रेषा, नंतर वरती मारल्या. हे बघा, इथूनही आपल्याला 3 रेषा मारून घ्यायच्या आहेत. इथूनही आपल्याला 3 रेषा मारून घ्यायच्या आहेत. एक रेष, नंतर ही दुसरी रेष, ही तिसरी रेष. इथून आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. जे रेषा दिसत आहे त्या रेषाकडून दुसरी रेषकडे आपल्याला भिडवायचं आहे. अशा पद्धतीने हे बघा किती छान आणि मी व्यवस्थित करून घेतलं आहे. इथंही आपल्याला इथून रेष घेऊन ती रेषला भिडवत जायचं आहे. अशा पद्धतीने आणि व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे. नंतर हे बघा अशा पद्धतीने चारही बाजूला आपण सेम करून घेणार आहोत. सोप्यात सोपी रांगोळी नक्की ट्राय करा. इझिली कोणालाही येईल अशी सोपी रांगोळी आहे. ज्याला अगदी रांगोळी येतच नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणते मी. इथंही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दोघं बाजूला आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. वरतीही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 2 ठिपके ठेवून घ्यायचे आपल्याला, 2 डॉट मोठे मोठे. इथंही सेम त्या पद्धतीने आपण गोल करून घेणार आहोत. सेम त्या पद्धतीने आपल्याला गोल करत जायचे आहे. चारही बाजूला आपल्याला सेम करून घ्यायचे आहे. इथंही आपल्याला सेम तसंच करून घ्यायचे आहे गोल. पहिले 2 गोल करायचे अशा पद्धतीने. नंतर आपल्याला वरतीही गोल करून घ्यायचे आहे. 2 ठिपके ठेवून घ्यायचे. हे बघा मी बर्ड्स घेतला आहे. बर्ड्सने आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते. बघू शकता बोटाने आपल्याला थोडं पंच करून घ्यायचं आहे. इथंही आपण गोलवरती छोटे छोटे डॉट पाडून घेणार आहोत. अशा पद्धतीने चुटकीने. भरपूर व्हिडिओ आहेत माझे चुटकीने रांगोळी कशी पाडायची व धरायची व सोडायची, डबल रेषा रांगोळी कशी शिकायची, फेमिकलच्या बॉटलने रांगोळी कशी शिकायची व एका बोटाने फूल कसं तयार करायचं. भरपूर माझे व्हिडिओ आहेत शिकवण्यासाठी, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि भरपूर मी शिकवण्यासाठी बेसिक पद्धतीने व्हिडिओ आणणार आहे. नक्कीच बघा माझे व्हिडिओ. अशा पद्धतीने आपण ठिपके पाडून घेणार आहोत. शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. हे बघा इथंही आपण 2-2 डॉट पाडून घेणार आहोत. खूपच शुभ रांगोळी आहे. नक्की ट्राय करा तुम्हीही, तुम्हालाही येईल. बोटाने
यालाही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे, थोडंसं पंच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे बघा मी एका बॉटलमध्ये कलर भरून डॉट पाडून घेणार आहे। जिथं गोल आहे तिथं वरतीही आपण एक एक डॉट पाडून घेणार आहोत। मिनी सॉसची बॉटल घेऊन कलर भरला आहे आणि वरचा टोक कट केला आहे। इझिली डॉट पाडू शकता। मध्येही डॉट पाडून आपल्याला छोटे छोटे असे टिपके ठेवून घ्यायचे आहेत गोल करून। चुटकीने आपल्याला टिपके पाडत जायचे आहेत। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत। हे बघा तिथंही आपण कलर टाकून घेतला आहे। किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे। ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद।